नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या शक्तिरूपेण नवदुर्गा या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलेला आहे विनीता गर्गे मॅडम यांना. मित्र हो, हां नमस्कार विनीता ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. मित्रांनो, नवरात्रोत्सवा दरम्यान भारतातील प्रत्येक राज्यात विविधता दिसून येते. गुजरातमध्ये गरबा दांडियाने नवचैतन्य पसरतं, तर बंगालमध्ये षष्टीपासूनच दशमीपर्यंत देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात नवरात्रीत घटस्थापना करून आदिशक्तीचं विधिवत पूजन केलं जातं. मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्रात 9 दिवसांचे उपवास करून माता राणीची आराधना केली जाते. आणि आज विनीताताई, आज आपल्याला खास कलकत्त्यामध्ये जो मोठा उत्सव होतो आपल्या नवरात्रोत्सवाचा, त्याविषयी आपल्याला अधिक माहिती सांगणार आहे. तर वनिताताई, तुमची सगळी माहिती जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही माहिती सांगावी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वा, नमस्कार, मी विनीता गर्गे. आज आपल्याला कलकत्त्यातील नवरात्रोत्सवाच्या विषयी थोडीशी माहिती सांगत आहे. डिसेंबर 2021मध्ये कलकत्ता येथील दुर्गापूजेला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. वा, कलकत्त्यातील दुर्गापूजा म्हणजे वर्षभरातील दुःखांचा विसर. दुर्गापूजा म्हटली की सिटी ऑफ जॉय. हां, कोलकात्याशिवाय पुढे जाताच येत नाही. नवरात्रीचे 9 दिवस येथे सर्व काही बदलत असते. हां, या दरम्यान देवी कालीची दुर्गा रूपात पूजा होते. वा, लोक वर्षभर त्या दिवसाची वाट पाहत असतात, प्रतीक्षा करत असतात. आणि देवी दुर्गा तिचे वाहन सिंहावरती स्वार होऊन तिच्या त्रिशूळाने महिषासुराचा वध करते. देश विदेशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारा जर तो कलकत्त्यात जन्मलेला असेल तर दुर्गा पूजेला सहभागी होण्यासाठी निश्चितच येतो. वा, देवीची पूजा करणे याचा अर्थ फक्त देवीचे स्मरण करणं असा होत नाही, तर संपूर्ण वर्षाचं दुःख विसरून हा नवरात्रोत्सव साजरा करायचा असे त्यांचे ठरलेलं असतं. वा, 2 महिने आधीपासूनच त्यांची दुर्गापूजेची तयारी सुरू होते. कोलकात्याच्या प्रत्येक कोपऱ्यात, मग उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, नाकातला ते बेहाल, बाग बाजार, श्याम बाजार यांच्यासारख्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये अनेक ठिकाणी गल्लीमध्ये तिथे मोठमोठे भव्य मंडप उभारले जातात. वा, आणि काही तर सजतच असतात. म्हणजे कसं की नवरात्रोत्सव सुरू झाला तर त्या दिवसापासून रोजच त्यांची सजावट वाढत जाते. आणि पंचमीच्या पूजेनंतर तर इथलं वातावरण एकदम बदलूनच जातं. कालीघाट मंदिर कलकत्त्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. आणि देवी कालीची भक्तिरूपाने प्रार्थना करणारे या पवित्र स्थानाला एक वेगळंच महत्त्व आलेलं आहे. हुगळी नदीच्या काठावरती या मंदिरात भाविक दररोज मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. हे देशातील 52 शक्तिपीठांच्या पैकी एक आहे. वा, देवी काली ही देवींची देवी आहे. स्थानिक आणि पर्यटक देखील तिची पूजा करतात. वा, गर्भगृहात काळ्या दगडांची देवीची प्रतिमा असून ती सोन्याच्या दागिन्यांनी सुशोभित केलेली आहे. अच्छा. भाद्रपद, पौष आणि चैत्र या पवित्र महिन्यांमध्ये हजारो भाविक या मंदिरामध्ये गर्दी करत असतात. कालीघाट मंदिराची आख्यायिका आपल्याला आता मी सांगते एक वेगळीच आहे. ती अशी आहे की सतीला तिच्या वडिलांनी पूजेसाठी आमंत्रित केलेलं नव्हतं, त्यामुळे तिला ते सहन झालं नाही आणि तिने वडिलांशी भांडण केलं आणि भांडण करून संतप्त होऊन आत्मदहन केलं. अच्छा. त्यावेळी शिवजी तांडव करत सतीचे जळत असलेले शरीर उचलून नेऊ लागले. अच्छा. आणि तेव्हाच देवीच्या शरीराचे विविध भाग पृथ्वीवरती पडले. यावेळी सतीच्या उजव्या पायाचे बोट कालीघाट येथे पडले आणि तेथेच नंतर मंदिर बांधले गेले. बरं. प्रमुख देवतेला कालिका असे म्हटले जाते. त्याच नावावरून या शहराला कोलकाता
असे नाव पडले वा. असे मानले जाते. कालीघाट मंदिरासंबंधी अजून एक कथा अशी आहे की आत्माराम नावाचा एक ब्राह्मण भगीरथी नदीत मानवी पायाच्या आकाराचं दगडी रचना त्याला सापडली. त्यावेळी त्यांनी या दगडी रचनेची पूजा केली आणि त्याच रात्री त्याला स्वप्न पडले की सतीच्या उजव्या पायाचे बोट नदीत पडले आहे आणि त्याला सापडलेली ती दगडी रचना ही दुसरे तिसरे काही नसून सतीच्या उजव्या पायाचे बोटच आहे. तसेच त्याला त्या मंदिर देखील त्याला बांधण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर आत्माराम पायाच्या आकाराच्या दगडाच्या मूर्तीची पूजा करू लागले. भारतात शक्तिपीठाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार सतीच्या शरीराचे तुकडे, कपडे आणि दागिने जिथे जिथे पडले तिथे तिथे ही शक्तिपीठ अस्तित्वात आलेली आहेत. यातील 3.5 शक्तिपीठ ही महाराष्ट्रात आहेत. कालीघाट मंदिरातील कालीची देवता अद्वितीय आणि काली प्रतिमांच्या पेक्षा खूप वेगळी आहे. या देवतेला 3 मोठे डोळे, 4 सोन्याचे हात, सोन्याचे दात आणि लांब सोन्याची जीभ आहे. काली मातेच्या उग्र रूपाचे दर्शन कालीघाट मंदिरात होते. सध्याचे मंदिर हे 19व्या शतकात बांधण्यात आले. मात्र मंदिराचा उल्लेख हा 15व्या आणि 17व्या शतकात आपल्याला आढळून येतो. पूर्वी मूळ मंदिर ही एक लहान झोपडी होती. असे म्हटले जाते की 16व्या शतकाच्या सुरुवातीला राजा मानसिंग याने मंदिर उभारले. सध्याच्या मंदिराचे बांधकाम हे 1809च्या सुमारास पूर्ण झाले. देवी कालीची मूर्ती वाळूच्या दगडापासून बनवलेली आहे. संत आत्मारामगिरी, संत ब्रह्मानंदगिरी यांनी ही मूर्ती तयार केल्याची माहिती आपल्याकडे आहे. आकर्षक देखावे, नेत्रदीपक रोषणाई यामुळे कलकत्त्यामध्ये नवरात्र उत्सवात भक्तगणांची खूप गर्दी होते. आता देशभरात सगळीकडे नवरात्रोत्सव साजरा केला जातो, पण कलकत्त्यामधल्या या काळात होणारा नवरात्रोत्सवाचे वातावरण काही वेगळेच असते. मोठ्या उत्साहात हे 9 दिवस आणि दसरा साजरा केला जातो. नवरात्र उत्सवात साजरा करण्यासाठी कोलकाता हे उत्तम ठिकाण आहे. नवरात्रीच्या काळात पश्चिम बंगालच्या प्रत्येक कोपऱ्यात दुर्गादेवीच्या मोठ्या मूर्त्या बसवून त्या ठिकाणी मोठ्या पंडालात त्या ठेवल्या जातात. तेथे नवरात्र उत्सव दुर्गादेवी किंवा दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. नवरात्रीच्या 6व्या दिवशी म्हणजेच कलकत्तात दुर्गा पूजेच्या पहिल्या दिवशी असं आपण म्हणूया, सुंदर सजवलेल्या मूर्ती घरी आणल्या जातात किंवा सुशोभित केल्या जातात आणि सार्वजनिक पंडाल म्हणून सुद्धा भव्यपणे ठेवल्या जातात. नवरात्र हा एक हिंदू सण आहे जो देवी दुर्गा आदी पराशक्तीचा एक पैलू सर्वोच्च देवी यांच्या सन्मानार्थ हा साजरा केला जातो. ह्यात मूर्तीला फुले, कपडे, दागिने, लाल सिंदूर आणि मिठाई यांनी सजवले जाते. या 9 दिवसांमध्ये नृत्य, गाणी, पारंपरिक वेशभूषा साजऱ्या केल्या जातात. तसेच दांडिया, गरबा यांचेही सादरीकरण केले जाते. गंगा नदीच्या तीरावरील काली मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात होते. दिवसाच्या पूजेनंतर देवीला विशेष नैवेद्य दाखवला जातो. त्यात मग मासे आहेत, पुलाव आहेत, 5 भाज्या आहेत आणि मिठाई इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटला जातो. दुसऱ्या दिवशी काली मंदिरात महिलांचा सिंदूर खेळा होतो. तो पाहण्यासाठी लोक शेजारच्या राज्यातून येतात. विवाहित महिला लाल साडी नेसून कुंकू कपाळावरती कुंकू लावून मंडपात येतात आणि देवीला निरोप देतात. एकमेकींना गुलाल लावतात आणि देवीला एकमेकींना गुलाल लावून सिंदूर खेळा खेळतात. या दरम्यान
महिला भाविकांची खूप गर्दी असते, त्यामुळे तेव्हा तिथे पुरुषांना आतमध्ये येण्यास त्यांनी जरा बंदी ठेवलेली असते. अच्छा. तिकडे कुमारिका पूजन सुद्धा आपल्या इथल्यासारखंच होतं बरं का. हा हा. नवरात्रीचे 9 दिवस कुमारिका पूजन चालू असतं. हम्म. कुमारिकांना देवीप्रमाणे पूजलं जातं. वा. आणि विशेष म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी बेल्लूर मठामध्ये हा. ही प्रथा सुरू केली. वा. त्या आदिशक्ती देवीचे सावित्री म्हणजेच ब्रह्माची पत्नी, हम्म. लक्ष्मी आणि प्रामुख्याने पार्वती म्हणजे सती हा. म्हणून जन्म घेतला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याशी लग्न केले. 3 रूपे असूनही दुर्गा ही आदिशक्ती एकच आहे बरं का. वा. शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी 20 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान तेथे साजरे केले जाणार आहे. हा. हे सर्व ऐकल्यावरती आपल्यालाही असेच वाटते ना हो. की कलकत्त्यात जाऊन आपण एकदा नवरात्रोत्सव पाहावा. नक्कीच. खूप खूप नवरात्राच्या माझ्याकडून आपणा सर्वांस खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण शक्तिरूपेण नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये विनीता गर्गे मॅडम यांच्याकडून कलकत्त्यातली नवरात्र कशी साजरी होते याविषयी जाणून घेतलं. पुन्हा भेटूया नवीन शक्तिरूपेण नवदुर्गासह. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद.